नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। हा निर्णय आहे मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना संदर्भातील 9 मार्च 2026 रोजी शासनाने या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनांना तसेच काही विद्यमान योजनांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मत्स्य उत्पादन वाढवणे, मूल्यवर्धन करणे, निर्यात वाढवणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे, तसेच मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करून रोजगार निर्मिती वाढवणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत राज्यस्तरावर प्रशिक्षण केंद्र उभारणे, मत्स्य बाजार स्थापन करणे, कोळंबी संवर्धन, समुद्री शैवाल प्रकल्प, बंदरे व जेट्टी दुरुस्ती यांसारख्या योजना राबवल्या जाणार आहेत। जिल्हास्तरावर तलाव दुरुस्ती, माती व पाणी परीक्षण, एरेटर खरेदी, सोलर ड्रायर, मत्स्यबीज तलाव, सोलर फ्रीज, बाईक तसेच मच्छीमारांसाठी विविध अनुदान योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या योजनांमध्ये 50% ते 100% पर्यंत अनुदान देण्यात येणार असून राखीव प्रवर्गासाठी अधिक अनुदानाची तरतूद आहे। या योजनेमुळे मच्छीमारांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, उत्पादन वाढेल आणि त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत